तुला राहटाच्या दोरीला बांधून रात्रभर पाण्यातच ठेवते. चल चल तू चल म्हणते ना, विहिरीकडे चल. चल निघ. चल. थांबा. थांबा सगळे, ताबडतोब थांबा. खूप झाला, पाणी डोक्यावरून गेले. रोज नवा वाद, नवीन भांडण, कळत झालाय. सखू, तू तुझा गाठोडा बांधून तयार राहा. उद्याच्या उद्या तुला तुझ्या माहेरी सोडतो, म्हणजे तूही सुटशील आणि आम्हीही सुटू. वा दिगू वा, आज माझा मुलगा शोभतोयस. सुंठी वाचून खोकला घालवलास. ह्या सखून ती रेषा ओलांडली ना, तेव्हापासूनच ह्या घरात हे दुष्टचक्र सुरू झालंय. रोज काही ना काहीतरी घडत असतच. अहो काय करताय? आणि असे फेऱ्या काय मारतात यावेळी? बच्चे, मी विचार करतोय की सगळ्या सोंगट्या बरोबर जिथल्या तिथे जागेवर बसतायत, पण ही एकच सोंगटी जागेवर बसत नाहीये. म्हणजे काय? म्हणजे हा दामू मुनीम दिसतो तितका साधा सरळ नाहीये. जितका तो वर आहे ना, त्याच्या 10 पट तो खाली आहे. बाबाजींनी वगैरे त्याला सांगितलं हे खरं आहे, पण काहीतरी पाणी मुरतंय तिथे. म्हणजे खरोखर भूत नाहीये ना? मग झालं तर. अरे भूत नाहीये म्हणून तू निश्चिंत झोपतेस काय? उठ उठ. सखू म्हणते की दामू मुखवटा घालून घाबरवतो, मग त्यामागे दामूचा काय उद्देश आहे? आणि जर बाबाजींनी त्याला सांगितलंय तर मग बाबाजींचा काय उद्देश आहे? सगळेच प्रश्न अनुत्तरित राहतात नाही का? ही सगळी उत्तरं काढून तुम्ही काय त्या महामाईला देणार आहात का? हो, बाबाजींच्या विरुद्ध एक शब्दही ऐकून घेत नाही ती महामाया. हो, ते खरंच आहे म्हणा, पण या मुनिमावर बारीक लक्ष ठेवायला पाहिजे. विठुरा, कोणाला त्रास होईल असं वागेल का रे? नाही ना, तुला तरी ठाऊक आहे ना. मग आता कुठे चेहरा? तो मुनीमजीने खाल्ला असेल. खरंच रे विठुरा, दामू बाबांनी घातलेला मुखवटा कुठे गेला? तो जर सापडला ना, तर राहुलना पण माझ्यावर विश्वास बसेल. दामू मामा इथून बाहेर आला होता तेव्हा त्याच्या डोक्यावर मुखवटा नव्हता. मुखवटा गेला कुठे असेल? विहिरीच्याच आजूबाजूला असेल.
परत भूतबीत पाहिलंस की काय? मला कशाला घाबरवतेस ग? असं पळणं बिणं झेपणार नाही मला. आणि काय ग मुद्दामून करतेस ना? थांब सांगते जाऊ बाईंना मी. मुखवट्याचं आताच सांगायला नको, नाहीतर या सासूबाईंना सांगतील. औंधपर्यंत जाणारच नाही ते. किती डांबरट आहेस ग? मला पळायला लावते आणि स्वतः मात्र मख्खासारखी गप्प आहे आणि माझी गंमत बघतेस काय? का वेळ काढूपणा करतेस? तुला जायचंय ना, आवर पटापट. आता मुखवटा वर कसं काढू? ए काय ग, तू काय जीव बिव देतेस की काय? अगं एकतर त्या दारामुळे आम्ही आधीच घाबरतो इथे यायला, आणि त्यात जर का तू विहिरीत जीव दिलास तर दुपारी सुद्धा यायला नको इथे. बरं झालं तो दिगुहीला माहेरी सोडून येतोय ते. बाबाजी काय झालं? बाबाजी बेदम बेदम कुठला हो, मला सकुने कळशी नाही म्हणतो मी. असं कसं बदलून काढले? तू मी सांगितल्या परमानं केलं नसेल म्हणून. अयो तुम्ही सांगितलं त्याचप्रमाणे केलं हो. 16 आडे तेच केलं म्हणतो मी. ऐक बेमालूम घेतलं हो सोंग म्हणतो मी. अहो भूत बनवून तिला घाबरवलं, पण तुमच्या शक्ती समोर तिची शक्ती मोठी ठरली हो. आयो ओरडू नका हो बाबाजी. कळशी हवेत उडवून 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 मला मारला हो. बाप अजून दुखते हो अंग म्हणतो मी.